श्री स्वामी समर्थ. स्वामी आज म्हणतात, आज मी तुला भविष्य सांगण्यासाठी नाही तर तुझ्या मनातील धूळ झटकण्यासाठी आलो आहे. कारण गेल्या काही काळापासून तू बाहेरच्या जगात इतका हरवला आहेस की स्वतःची किंमतच विसरून गेला आहेस. तुला वाटतं की आयुष्यातील प्रत्येक दार तुझ्यासाठी बंद झालं आहे, पण सत्य इतकंच आहे, काही दारे बंद झाली आहेत जेणेकरून तू चुकीच्या मार्गावर जाऊ नयेस. प्रत्येक नकार हा शिक्षा नसतो, कधीकधी संरक्षणही असतो. ज्या गोष्टींसाठी तू हट्ट धरून बसला आहेस, कदाचित त्यापेक्षा अधिक सुंदर काहीतरी तुझी वाट पाहत असेल. म्हणून प्रत्येक अपूर्ण इच्छेला दुःख समजू नकोस. काही अपूर्ण गोष्टी भविष्यातील मोठ्या आनंदाची सुरुवात असतात. आज तुझ्या चेहऱ्यावर हसू कमी आणि विचार जास्त दिसतात. रात्री झोप येत नाही कारण मनात प्रश्नांचे वादळ सुरू असते. पण लक्षात ठेव, समुद्र कितीही अस्थिर असला तरी त्याची तळाशी शांतता असते. तसंच तुझ्या मनाचे हे आहे. बाहेर गोंधळ असला तरी आतमध्ये अजूनही ताकद जिवंत आहे. स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. लोकांनी तुझ्याबद्दल काय मत बनवलंय याचा विचार करून स्वतःला त्रास देऊ नकोस. कारण लोकांचे विचार ऋतूप्रमाणे बदलतात, पण तुझं सत्य आणि तुझी किंमत कायम असते. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येते. कालचा पराभव आजच्या दिवसावर राज्य करून देऊ नकोस. जे निघून गेलं त्याला आशीर्वाद दे आणि जे येणार आहे त्याचं स्वागत कर. तुझ्या आयुष्यातील काही उत्तर वेळ देईल, काही अनुभव देतील आणि काही उत्तरं शांतता देईल. म्हणून प्रत्येक गोष्टीमागे धावू नकोस. काही गोष्टी योग्य क्षणी आपोआप तुझ्यापर्यंत पोहोचतात. मी तुला सोन्याचे महाल देण्याचं वचन देत नाही, पण संकटाच्या काळात उभं राहण्याची ताकद नक्की देतो. कारण खरी श्रीमंती पैशात नसते, ती मनाच्या स्थैर्यात असते. आज आरशात स्वतःकडे पहा आणि स्वतःला सांग, मी अजूनही हार मानलेली नाही. हे एक वाक्य तुझ्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतं. विश्वास ठेव, तुझ्या प्रवासाची कथा अजून संपलेली नाही. आजचा हा संदेश तुझ्या जीवनात आशेचा एक नवीन किरण घेऊन आला आहे. बराच काळ ज्या संधीची तू वाट पाहत होतास ती आता तुझ्या दाराशी येऊन उभी आहे. तुझ्या आयुष्यातील अडथळ्यांची साखळी आता तुटणार आहे. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीसाठी तू संघर्ष करत आहेस याचे शुभ परिणाम आता दिसू लागतील. तू अनेक संकटांचा सामना केला आहेस, अनेक वेळा निराशा अनुभवली आहेस, तरीही हार मानली नाही. तुझ्या या संयमाची आणि मेहनतीची दखल आता नियती घेणार आहे. त्यामुळे मनातील भीती, चिंता दूर कर. कोणतेही काम सुरू करताना सकारात्मक विचारांमधून निर्माण होणारी ऊर्जा तुझ्या यशाचा मार्ग मोकळा करत असते. नकारात्मक विचार मात्र प्रगतीच्या वाटेवर अडथळे निर्माण करतात. तसेच प्रत्येकावर सहज विश्वास ठेवू नकोस. तुझ्या चांगुलपणाचा काही लोक गैरफायदा घेऊ शकतात. म्हणूनच निर्णय घेताना विवेकाचा वापर कर आणि मनाचे ऐक. प्रत्येक कठीण प्रसंग तुला अधिक मजबूत बनवण्यासाठीच येत असतो. तू ज्या संघर्षातून जात आहे तोच तुझ्या यशाची कहाणी बनणार आहे. मी सदैव तुझ्या सोबत आहे. जेव्हा तुला वाटते सर्व काही संपले आहे, तेव्हाच एक नवीन सुरुवातीची वेळ आलेली असते. म्हणून आत्मविश्वास ठेव, श्रद्धा ठेव आणि पुढे चालत राहा.
तुझी मेहनत, तुझा विश्वास आणि माझे आशीर्वाद याचा संगम तुझ्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणेल. आज मी तुझ्या मनाबद्दल बोलणार आहे, कारण माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठं युद्ध बाहेरच्या जगाशी नसतं, तर ते स्वतःच्या मनाशी असतं. काही दिवसांपासून तू हसतो आहेस, बोलतो आहेस, सर्व काम करतो आहेस, पण मनातून खूप थकला आहेस. लोकांना वाटतं तू ठीक आहेस, पण तुझ्या मनात कितीतरी गोष्टी चालू आहेत ज्या तू कोणालाच सांगू शकत नाहीस. काही दुःख अशी असतात ज्यांना शब्द नसतात आणि काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाही. तुला अनेकदा असं वाटतं की ज्यांच्यासाठी आपण मनापासून उभे राहिलो तेच लोक वेळ आल्यावर दूर गेले. ज्यांना आपलं मानलं त्यांनीच आपल्याला समजून घेतलं नाही. आणि मग एक दिवस तू शांत व्हायला शिकलास, कारण प्रत्येक वेळी आपली बाजू सांगूनही गैरसमज होत असतील तर शांतता हेच उत्तर. पण माझ्या लेकरा, शांत राहणं आणि हार मानणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. तू शांत झाला आहेस, पण तू हरलेला नाहीस. तुझ्या आत अजूनही एक ज्योत पेटलेली आहे, फक्त तिला पुन्हा ओळखायची गरज आहे. जगात प्रत्येकाला काही ना काही मिळवायचं असतं. कोणाला पैसा हवा असतो, तर कोणाला प्रसिद्धी हवी असते, तर कोणाला प्रेम हवं असतं. पण आयुष्याच्या शेवटी माणूस एकच गोष्ट शोधत असतो, मन शांती. कारण मन शांत असेल तर छोट्या गोष्टींमध्येही आनंद सापडता येतो. पण मन हे अस्वस्थ असेल तर मोठ्या मोठ्या सुखांनाही अर्थ उरत नाही. आज तू ज्या गोष्टींसाठी चिंतेत आहेस त्या गोष्टींकडे थोडं वेगळ्या नजरेने पहा. कदाचित ती समस्या तुला काहीतरी शिकवण्यासाठी आली असेल. प्रत्येक वादळ घर उद्ध्वस्त करण्यासाठीच येत नाही. काही वादळ आपल्याला मजबूत करण्यासाठीही येतात. नदीला तिचा मार्ग कोणीही शिकवत नाही, ती स्वतःचा मार्ग स्वतःच शोधते. कधी दगडांना धडकते, कधी वळणं घेते, कधी शांत वाहते, तर कधी प्रचंड वेगाने वाहते. पण ती थांबत नाही, कारण तिला माहिती असतं की तीच अंतिम ध्येय समुद्र आहे. असंच तुझंही आहे. मार्ग कठीण असू शकतो, पण प्रवास थांबवू नकोस. लोकांच्या कौतुकावर जगू नकोस आणि त्यांच्या टीकेने तुटूही नकोस, कारण दोन्ही गोष्टी कायमस्वरूपी नसतात. आज जे तुझी स्तुती करतात ते उद्या टीका करू शकतात, आणि जे आज टीका करतात ते उद्या तुझं यश पाहून टाळ्या वाजवू शकतात. म्हणून स्वतःचं मूल्य इतरांच्या मतावर ठरवू नको.